वाटतं आपण इथे भेटलो होतो। इथे एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन किती काम झाले तुम्हाला सगळ्यांना दाखवलं होतं। त्यानंतरच्या काळामध्ये जरा ट्रस्ट हा अस्तित्वात नव्हता, त्याच्यानंतर पुन्हा आता नव्याने तो अस्तित्वात आलेला आहे। नवीन नेमणुका परत झालेल्या आहेत आणि मला वाटतं 8-9 महिन्यानंतर एक साधारणतः आपण कुठे आहोत हे बघायला मी आलो होतो। लवकरच आता ट्रस्टची मीटिंग पण होईल आणि पुढचं काम सुरू होईल। उद्धवजी मध्यंतरी अशी एक माहिती मिळत होती की निधी जो आहे, जो पुरेसा निधी पाहिजे तो या ट्रस्टचं कामच तेव्हा थांबलेलं होतं ना, त्याच्यामुळे आता ते सुरू होईल। मात्र किती टक्के काम झाले या सगळ्या संदर्भातलं आता किती टक्के काम झाले? अरे किती टक्के मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला सगळ्यांना घेऊन मी या कामाची एकूण काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत झालेलं आहे याची जनतेला कल्पना दिली होती। त्याच्यानंतर जवळपास 8-9 महिन्यानंतर मी इथे आलेलो आहे आणि आता याच्या पुढच्या टप्प्याचं काम सुरू होईल। उद्धवजी, तुमची राज्य सरकारने पुन्हा स्मारकाचे अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे। गेल्या पत्रकार परिषदेत तुम्ही म्हणाले की 23 जानेवारी बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होते, त्यावेळेस उद्घाटनाचा एक हे होता, माझा प्रयत्न होता। मला वाटतं की यावेळेस म्हणजे होऊ शकेल का? नाही, गेले महिने मी म्हटलं ना तुम्हाला, साधारणतः आता आपण कधी भेटलो होतो माझ्या लक्षात नाही आता इथे, त्याच्यामुळे 8-9 महिने तर हे काम बंद होतं। आता ते काम जोमाने सुरू होईल। या 23 जानेवारीला हे काम पूर्ण होणं तर केवळ अशक्य, कारण तोपर्यंत काम सुरू होईल। मात्र एक नक्की की पुढच्या वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल आणि जेव्हा बाळासाहेबांना 100 वर्ष म्हणजे 2027 साली, तेव्हा मात्र मला पूर्ण आत्मविश्वास आहे की हे स्मारक जनतेसाठी। साहेब, एक असं होतं की हे स्ट्रक्चरल उभं राहिलेलं आहे, ऑडिओ व्हिज्युअल बऱ्याचशा गोष्टी ते आता पुढे सुरू होईल। ते नेमकं काय त्याच्यासाठी आजची साधारणतः एक जुजबी बैठक होती। आता त्याच्यावरती आणखीन डिटेलमध्ये काम सुरू होईल आणि जे मी तुम्हाला सांगितले की लवकरात लवकर काम सुरू होईल आणि 23 जानेवारी 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न। उद्धवजी, कल्याणमध्ये एका मराठी मुलाने राजकीय विषय तर उद्धव ठाकरेंकडनं बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि आत्ता कुठवर काम आलेलं आहे, त्याच्यात नेमकी किती प्रगती झाली या सगळ्याची चाचपणी आता उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे।